गुड मॉर्निंग. तर आज आहोंच्या टिफिनमध्ये बनवली होती अंड्याची भुर्जी आणि पोळी. सर्वांसाठी नाश्ता बनवला. त्याच्यात होता उपमा. आणि बाहेर आले तर बघते गार्डनमधली सर्व कोथिंबीर काढून घेतली होती पप्पांनी आणि ती आता मला नीट करायची होती. आता एवढी सगळी कोथिंबीर नीट करायची म्हटल्यावर तो टास्कच आहे. मग मी आणि आईंनी पार्किंगमध्ये बसून छान अशी गप्पा मारत मारत कोथिंबीर नीट केली. दुपारच्या जेवणासाठी काय बनवायचं तर झटकीपट बनवणारी एकच रेसिपी म्हणजे आपलं पिठलं. मग छान असं हिरव्या मिरचीचं पिठलं बनवून घेतलं. आता दुपारच्या जेवणामध्ये एवढं छान म्हटल्यानंतर छान झोपच तर लागणारच. आता मस्त जेवण केलं आणि एक झोप घेतली. झोपेतून उठल्यानंतर पृथ्वी बाबांच्या मागे लागलेल्या दुकानाला जाण्यासाठी आणि तो कॅडबरी घेऊनच आला. संध्याकाळची चहाची वेळ झाली आणि आम्ही सर्वांनी मस्त चहा घेतला आणि आम्हाला छान फ्रेश वाटलं. मग संध्याकाळच्या जेवणासाठी काय करायचं तर जी माझी सिक्रेट रेसिपी आहे मी तुमच्यासोबत शेअर करते. मग छान अंडे बॉईल करून घ्यायचे आणि फोडणीची तयारी करून घ्यायची. कुकरमध्ये तेल टाकून त्याच्यात खडे मसाले टाकायचे, उभा चिरलेला कांदा टाकायचा आणि तो छान परतवून घ्यायचा. आता कांदा परतवून झाला की त्याच्यामध्ये भरपूर अशी अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. हाच तर आपला मेन इन्ग्रेडियंट आहे. याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट जेवढी छान परतवून तुम्ही घेता तेवढा छान चव त्याला लागते. छान टोमॅटो वगैरे टाकून घ्यायचं. घरातले सगळे मसाले हळद, मीठ, लाल तिखट वगैरे सर्व टाकून घ्यायचं. चिकन मसाला असला तर छानच अजून. मग त्याच्यामध्ये अंडे टाकायचे, तांदूळ धुवून टाकायचे आणि तुम्हाला लागेल एवढं पाणी त्याच्यामध्ये घालायचं. आता पाणी घालून झालं की वरतून त्याच्यावरून तुम्ही कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हवं असल्यास याच्यात तूप आणि गरम मसालाही तुम्ही ॲड करू शकता आणि चवीप्रमाणे मीठही टाकायचं. मंद गॅसवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत म्हटलं चला किचन आवरून घेऊया. कुकरच्या शिट्ट्या झाल्या आणि झाकण उघडून पाहिलं तर अतिशय सुटसुटीत असा आमचा हा पुलाव झालेला. तर अशी होती माझी ही सिक्रेट रेसिपी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.